अध्याय 19 श्री गणेशाय नमः। एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे। बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्र, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय। प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली। कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त, नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले। करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा। जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानदयांचे पाहिले। कित्येकांची चरण धरले, परी गेले व्यर्थची। एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धुरणी पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमाशींचा ऐकोनी। सन्मुख पाहुनी तयाला, अज्ञान चक्र वेदांतला, एक श्लोक तत्पर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या। श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्रे प्राणवायू। आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ। समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले, स्वामी पादा भुजांवरी मस्तक ठेविले जडकरी। सगदित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे, उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे येती मूर्ती। केवळ परमेश्वर असते, रूप घेती मानवाचे, स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली। चिंता सकल दूरी झाली, कार्यभाग साधला। असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येती, तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जायाला। बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले। घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया। पाहुनी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पावनी। तीस द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी, अंती जाशी सुखाने। ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी। नृसिंह सरस्वती स्वामी असूनी, विपरीत केवी करीतीला। परी अंतरीची खून, यती तत्काळ जाणून, पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे। असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडूनी, येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहु केली। यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासी ज्ञानसाचार समर्थ कृपेने जहाले। वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले जाणे। समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेले तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला। स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिले श्रींच्या करी, मजे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील। जाऊन बसला दूर, शिवनी जाणिले अंतर, त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी। लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकून। कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी। परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास, झेंडा उभारीला बंडाचा। त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी परिपत्य भोगले, कष्ट केले व्यर्थची। असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार। माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निशिदिनी करिता दी आनंदे। अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला। पाहून या विपरीत परी, श्री चरण धरले धडकरी, उभा राहिला काळ दुरी, नवल परी जाहले। दीनवदन होऊनी दृढ कातली मिठी चरणी, तात्या करीती विनविनी मरण माझे चुकावे। ते पाहुणीशी समर्थ वृत्तांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले। पहिले तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वातरित, स्पर्श याते करू नको, ऐसे समर्थ बोलले। तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर। जन पाहुणी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे। ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त। 19वा अध्याय गोड हा। श्रीरस्तु शुभम भवतु।